ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते. तर आता अर्जुन आणि सायली कारमध्ये बसलेले असतात. तर आता सायली म्हणते अर्जुनला, नक्की कृष्णा काय करणार आहे? अजून कसा काय फोन नाही आला तिचा? काहीच कळत नाही असं म्हणतो अर्जुन. विचार करायला लागतो तो. थोडा तसा कॉल येतो सायलीला. तर आता ती ऑन करते फोन. तर आता प्रियाकडून काम करून घेत असते कृष्णा. चल 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 म्हणून. तर आता तिथेच रविराज पण असतो. तर रेकॉर्ड करत असते सगळं कृष्णा. काय सायले, दिसायले नवं? कसा वाटला माझा नवा बाईल? तर प्रिया वळून बघते आता कृष्णाकडे. तर आता अर्जुनला हसायला येतं. खूप हसतो तो. रविराज आणि कृष्णा सगळं रेकॉर्ड करत असताना रविराज हे बघून हसत असतो. तर हा बाई तर लगेच थकलाय असं म्हणते सायली. हा असं म्हणते कृष्णा. बाई मला जाऊ दे ना ग, मी दमले असं म्हणते आता इथे प्रिया. बाबा असं म्हणते प्रिया. समजावा नाहीला असं म्हणते ती. तर तेवढ्यातच रविराज येऊन तिच्या कानाखाली मारतो. असाच एक जमिनीचा तुकडा मी तुला पण दिला होता. तुला दागिने घातले होते. तुझ्या नावाने इन्शुरन्स पॉलिसीज केल्या होत्या. पण तू काय मागितलंस? माझी सगळी इस्टेट घशात घालायला निघाली होतीस असं म्हणतो रविराज. माझ्या प्रेमाची ही अशी परतफेड केलीस तू असं म्हणतो रविराज. तर नाही 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 असं म्हणते प्रिया. मी माझ्या आयुष्यात माझ्या घरामध्ये तुला थारा दिला ना, त्याचा पश्चाताप होतोय मला असं म्हणतो रविराज. तू माझी मुलगी असूच शकत नाहीस असं म्हणतो रविराज. तर प्रिया नाही 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 असं म्हणत असते. तुझं माझं कसलंही नातं नाही आहे असं म्हणतो रविराज. नाही नाही बाबा नाही नाही असं म्हणते आता इथे प्रिया. तर ती समजावण्याचा प्रयत्न करते त्याला. मात्र आता निघून जातो तिथून रविराज. तर प्रिया खूप आता थकलेली असते. तर कृष्णा सगळं रेकॉर्ड करत असते. तर अर्जुन म्हणतो आता मी ह्या व्हिडिओचा ना काही फोटोज काढून घेतो असं म्हणतो अर्जुन. तर तो फोटोज काढून घेतो. म्हणजे माझा मूड ऑफ होईल ना उद्या, तर हे फोटो बघून एकदम छान वाटेल मला असं म्हणतो अर्जुन. मी हातपाय जोडते पण मला जाऊ द्या असं म्हणते प्रिया. माझी कंबर गेली आहे कामातून. माझ्या पाठीचे तुकडे झालेत आता. जाऊ द्या मला प्लीज असं म्हणते प्रिया. तुझ्या बापांची शिक्षा आहे प्रिया, ती तुला भोगावीच लागणार असं म्हणते सायली. आणि हे बघ, शेत नांगरून तू अर्थवाली होशील, पण सत्य सर्वांसमोर येईल ना तेव्हा तुला मेल्याहून मेल्यासारखा होईल असं म्हणते सायली. तर आता फोन कट करते कृष्णा. तुला कोण थांबायला सांगितलं असं म्हणते कृष्णा. जा डोकापर्यंत नांगायचंय तुला. चल चल उचल नांगर हुर्र असं म्हणते आता इथे कृष्णा. चल चल असं म्हणते ती. तर आता अजून फोन चालूच असतो आणि सायली बघत असते सगळं. तर आता नांगरताना तिला खूप दम लागत असतो. सायले बघालेस नवा असं म्हणते कृष्णा. बरं निघूया आता असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते आता सायली. तर आता सकाळ झालेली दाखवले. सुभेदार मंडळी आपल्या घरात असतात. तर आता इथे प्रिया येते घरी. कपडे टाकते ती आणि लात मारायला लागते सगळीकडून. सगळे भांडी वगैरे लात मारायला लागते ती चिडून चिडून. आपलं डोकं धरून बसते आता प्रिया. तर आपला चेहरा बघते आरशात. तर तिला आठवतं कसं ते सगळे पेपर्स घेऊन गेलेले असते. ती सगळे पेपर्स कसे शोधलेले असतात तिने आणि कसे घेतलेले असते सगळे पेपर्स आणि तिथून कशी पळून गेलेली असते ती सगळे पेपर्स घेऊन. आणि त्या अजून रविराज आणि प्रतिमा दिसलेले असतात. कशी लपलेली असते, कशी त्या दरवाजातून पळून गेलेली असते आणि कसं ती आपला पळ काढलेली असते सगळं तिला आठवतं. तर कसं ती जाऊन लपवलेली असते सगळे पेपर्स ते एका शेतामध्ये. त्याच्यानंतर कसं त्या बाईने मलम लावलेली असते तिला. काळगाग होणार नाही म्हणताय असं म्हटलं असतं ना प्रिया. असं वाटतंय कोणीतरी मीठ चोळतंय. पुसून टाका असं म्हटलेलीस ना प्रिया. हे सगळं तिला आठवतं. तर नंतर कसं नांगरलेली असते प्रिया सगळं आठवतं तिला. हा सायले दिसायलंय नवं? कसा वाटला माझा नवा बाईल असं म्हणते कृष्णा. तर आता इथे प्रिया चिडते. सगळे बाजून माझी कोंडी होते असं म्हणते प्रिया. सगळ्या बाजून माझीच कोंडी होते. अर्जुन सायली नंतर चारी बाजून मदत मिळते त्या अर्जुन सायलीला. माझ्यासाठी रचलेला सापळा आणखीनच घट्ट चाललाय असं म्हणते प्रिया. मला ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त भीती होती ती ती असं म्हणते ती गोष्ट तर कधीही होऊ शकते असं म्हणते प्रिया. जर अर्जुन सायलीला कधीही तो पुरावा मिळाला तर संपला माझं असं म्हणते ती. आणि एकदा का तो पुरावा मी बबली लोखंडे हे सगळ्यांना कळलं तर असं म्हणते ती. आणि आता सगळं सामान तोडवायला लागते ती. आणि आता तिला खूप राग आलेला असतो आणि सगळं ती फेकायला वगैरे लागते आणि आपला ती तोंड धरते आणि आता जोर जोरात रडायला लागते ती. नाही नाही असं म्हणते ती डोकं धरून. नाही 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 असं होऊ नये असं म्हणते ती. आता आता असं म्हणते ती. आता अर्जुन सायलीच्या शोधाच्या मुळावर एकच घाव घालायचा हवा. तो त्यांच्यासाठी शेवटचा घाव असेल असं म्हणते आता इथे प्रिया. अर्जुन सायलीकडे माझ्या विरोधातला तो सगळ्यात मोठा पुरावा आहे ना, तो नाहीसा होईल असं म्हणते आता प्रिया. नाहीसा असं म्हणते ती. तर प्रिया आता इथे फोन घेते आपला हातामध्ये. तर आता ती फोन घेते आणि फोन लावते कोणाला तरी. मी सांगते काय ते ऐक असं म्हणते ती. तर ती बोलते कोणाबरोबर तरी. तर ऑडिओ बंद आहे. तर प्रेक्षक आता एक्झिक्यूट झाल्यावरच कळणार काय बोलते आता इथे प्रिया म्हणून. तर ती चिडून चिडून काहीतरी सांगत असते बघा प्रेक्षक. आणि कुणासोबत बोलते ते दाखवतच नाही. तर तिला आनंद होतो बोलल्यानंतर. तर आता तिला आनंदाचा चेहरा दाखवलाय खुंची सारखा. तर आता सायली अर्जुन आपल्या खोलीमध्ये असतात. तर कॉफी आणून देते ती आता इथे अर्जुनला. बरं झाला रविराज काकाने आपल्याला वेळेत सावध केला असं म्हणते सायली. नशीब कृष्णाने ही प्रियाला वेळेत बघितलं, त्यामुळे आपल्याला कळलं तरी प्रिया रविराज काकांच्या प्रॉपर्टीचे कागद लपवते असं म्हणते ती. ती प्रॉपर्टी सिनियरची जरी असली तरी तिने ती प्रियाच्या नावावर केली होती असं म्हणतो अर्जुन. प्रियाच्या नाही तन्वीच्या नावावर केली असं म्हणते आता इथे सायली. प्रियाचा त्यामध्ये एकही रुपया नाही असं म्हणते ती. पण प्रियाला असं वाटत नाही ना असं म्हणतो अर्जुन. तिला खूप विचार करून ठेवायला हवं होतं.
म्हणजे आपण जर तिला घराबाहेर काढलं तरी सुद्धा ती सिनियरचाच पैसा वापरणार होती असं म्हणतो अर्जुन. आणि म्हणून तिने ते पेपर्स लपून ठेवले होते असं म्हणतो अर्जुन. जोपर्यंत तिचं सगळं सत्य सर्वांसमोर येत नाही ना तोपर्यंत ती असल्या गोष्टी करतच राहणार असं म्हणते सायली. एकदा का आपल्या हातात सगळ्यात महत्वाचा पुरावा आला ना की आपण वेळेत सगळ्यांना सांगून टाकूया असं म्हणतो तो. आतापर्यंतचा महत्वाचा पुरावा म्हणजे DNA रिपोर्ट आहे असं म्हणतो अर्जुन. तर ते यायला हवे होते. एक काम करतो, डॉक्टरना फोन करून विचारतो असं म्हणतो अर्जुन काय स्टेटस आहे. तर आता फोन करतो अर्जुन त्या डॉक्टरना. तर आता तो बोलतो हॅलो असं म्हणतो तो. हा डॉक्टर, बरं DNA रिपोर्ट कधी पण मिळेल आम्हाला असं म्हणतो तो. मी तुम्हाला कॉल करणारच होतो. तुमचं काम खूप कॉन्फिडेन्शियल आहे म्हणून थोडा वेळ लागतोय, पण काळजी करू नका. आज रात्री रिपोर्ट तुम्हाला नक्की मिळतील असं म्हणतो तो. फार फार तर उद्या सकाळी नक्की मिळतील रिपोर्ट असं म्हणतो तो. थँक्यू सो मच डॉक्टर असं म्हणतो अर्जुन. थँक्यू. म्हणजे आता प्रिया आणि आपल्यामध्ये फक्त आजची रात्र असं म्हणते आता इथे सायली. उद्या तिचं सत्य सगळ्यांसमोर येणार असेल, पण त्या DNA रिपोर्ट सोबत आम्हाला संतोषचं खरं स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड करावं पाहिजेत. कारण तोच आहे, कारण त्यानेच प्रियाला खून करताना पाहिले. शांताचा आय विटनेस आहे तो असं म्हणतो अर्जुन. एक पुरावा आपल्या हातात आला की मग प्रियाने केलेल्या प्रत्येक खुनाची शिक्षा तिला आम्ही द्यावं असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे प्रिया जात असते पळून घरात. बघा प्रेक्षक आपलं पर्स घेऊन. तर आता ती म्हणते अश्विनला, अश्विन तू बरं झाला इथे भेटलास. घरात तर आपल्याला कोणी भेटूच देत नाही रे असं म्हणते प्रिया. मलाच तुला भेटायचं नाही असं म्हणतो अश्विन, कारण तुझ्याशी एक अक्षरी बोलायचं नाही असं म्हणतो तो. अश्विन 2 मिनिटं ऐकून तरी घे असं म्हणते प्रिया. माझ्यावर जे खोटा आरोप झाले त्या सगळ्यावर माझ्याकडे एक उत्तर आहे असं म्हणते ती, पण मी कुणाला सेन्सिबल नाही आहे, फक्त तुला असं म्हणते ती. आणि म्हणून जे काय खरं आहे ना ते मी सगळं मला तुला सांगायचं असं म्हणते आता इथे प्रिया. बाळवट अश्विन तिथून जात असतो तर अश्विन अश्विन असं म्हणते ती. मला हात नाही लावायचं असं म्हणतो आता इथे अश्विन. तर ती म्हणते अश्विन प्लीज ऐकून घे ना. अर्जुन सायली कधीपासून माझ्या विरोधात आहे ते तुला चांगलंच माहिती आहे असं म्हणते प्रिया. पण आता ते ठरवलंय की माझ्या बाहेरच काढायचं आहे, म्हणून प्लॅनिंग करून हे सगळं खोटं नाटं रस्तायत ते माझ्या विरोधात असं म्हणते ती. खोटे ते नाही, खोटे तू बोलतेस कळलं असं म्हणतो अश्विन. अश्विन मला मान्य आहे माझ्याकडून चुका झाल्या, मी कधीच नाकारलं नाही आहे रे. तेव्हा एक संधी दिली होतीस तू, तशीच आता एक संधी दे ना प्लीज असं म्हणते प्रिया. हे बघ मी स्वतः उत्तर देईन आणि काय तक्रारीची तुला संधी सुद्धा देणार नाही असं म्हणते ती. सगळे दोष दूर करेन, पण दुसऱ्या माणसाच्या प्रेमात पडले हा आरोप मी कधीच एक्सेप्ट नाही करणार असं म्हणते ती. गप्पा बस हा तू, गप्पा बस असं म्हणतो तो. मला ना तू या घरात काय त्या स्टोरूम मध्ये पण नकोस असं म्हणतो अश्विन. मम्मा डॅड दादा सायली वहिनी यांच्या मनात काय मला माहित नाही, पण मला पूर्ण क्लॅरिटी आहे की मला माझ्या आयुष्यात तू नकोयस असं म्हणतो अश्विन आणि चिडतो तो. पण शेवटी मी माणूस आहे ना रे असं म्हणते प्रिया. एक तर प्रेमाशिवाय वाढले आश्रमात असताना असं म्हणते ती प्रिया. तर आता पायट्टी मागून अस्मिता येते बाळाला घेऊन आणि म्हणते ए तन्वी आता तरी लाज बाळग असं म्हणत आता अस्मिता खाली येते. काही झालं की मी कशी एकटी वाढले, आश्रमात वाढले. त्याच आश्रमामध्ये सायली लहानाची मोठी झाली ना, पण तिच्या पायाशी उभं राहायची पण लायकी नाही तुझी असं म्हणते अस्मिता. तुझ्या सगळ्या चुका आम्ही पोट्यात घातल्या, पण तू फक्त वाईट स्वभावाची नाहीस, वाईट कॅरेक्टरची सुद्धा निघालीस असं म्हणते आता इथे अस्मिता. थोडी जरी श्रम असेल ना तुझ्यात तर तू स्वतः या घरातून निघून जाशील असं म्हणते अस्मिता. अगं अस्मिता मी अशी कशी घर सोडून जाऊ असं म्हणते प्रिया. या घरची सून आहे मी, अश्विनची बायको आहे मी असं म्हणते ती. हेच तर आमचं दुर्दैव आहे असं म्हणते अस्मिता. पण अश्विनला तू आता नकोयस असं म्हणते अस्मिता, त्यामुळे त्याला कुठलाही त्रास मी होऊ देणार नाही असं म्हणते अस्मिता. खबरदार जर त्याच्या आजूबाजूला दिसलीस तरी असं म्हणते अस्मिता. अस्मिता अगं का असं बोलतेस तू असं म्हणते प्रिया. विसरलंस की काय की आपली किती छान मैत्री होती, विचार आपले किती जुळायचे, आपण प्रत्येक गोष्ट एकत्र करायचो असं म्हणते ती. हाच तर माझा सगळ्यात मोठा मूर्खपणा होता ना असं म्हणते अस्मिता. पण माझं नशीब मी सावरले असं म्हणते अस्मिता. अगं पण मला सावरायची संधी का कोणी देत नाहीये मग असं म्हणते आता इथे प्रिया. खूप संध्या देऊन झाल्यात तुला असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि नेहमी तू आधीपेक्षा मोठा गुन्हा करतेस असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता आम्ही परत तुझी परीक्षा घेणार नाही आहोत, परीक्षा तुझी घेऊन झाली आता. आणि अश्विन चल, ह्या मुलीने किती कंगावा केला तरी तू इथे ऐकत उभं राहण्याची आपल्याला गरज नाही असं म्हणते ती. चल चल असं म्हणते अस्मिता. तर ती घेऊन जाते अश्विनला आत. अश्विन प्लीज असं नका जाऊस, ऐक ना बोलण्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत म्हणतोस ना अश्विन असं म्हणते ती. तर आता इथे अश्विनला घेऊन आतमध्ये जाते अस्मिता. तर आता इथे प्रियाला खूप राग आलेला असतो. तर ती म्हणायला लागते हे दिवस आलेत माझ्यावर असं म्हणते आता इथे प्रिया. अस्मिता सुद्धा मला वाटेल तसं बोलतीये असं म्हणते आता इथे प्रिया. स्वतःच्या पायाखाली काय चालतंय ना ते बघत असं म्हणते आता प्रिया. तुझ्या बाहेर फिरणाऱ्या नवऱ्याला सांभाळ, माझे हात दगडाखाली आहेत म्हणून गप्पा आहे, नाही तर एकेकाला त्याची दाखवून दिली असती मी असं म्हणते प्रिया. तर तिथून निघून जाते आता इथे प्रिया. तर ती जाते बघा प्रेक्षक बाहेर. तर आता जेवत असतात सगळे सुभेदार मंडळी. मम्मा असं म्हणतो अर्जुन मी निघतो बाय असं म्हणतो तो. तर तेवढ्यातच आता अस्मिता आणि अश्विनिता तुमचे चेहरे कसे पडले तसं म्हणते आता इथे कल्पना. अस्मिता असं म्हणतो प्रताप. अगं बाळाला घेऊन बाहेर गेली होतीस ना, मग का लगेच बाहेर आलीस. बाहेर गेल्या तिचा चेहरा बघायला लागला ना असं म्हणते अस्मिता. चिडचिड झाली म्हणून आत आली असं म्हणते ती. प्रिया कुठे भेटली तुम्हाला असं म्हणते सायली. तुम्ही स्टोरूम मध्ये गेला होता का असं म्हणते आता अर्जुन. आम्ही कशा जाऊ स्टोरूम मध्ये असं म्हणतो
अश्विन मी तर त्या दिशेने बघत पण नाही, तीच बाहेर पडली आता. गार्डन मध्ये भेटली असं म्हणतो तो. ती कुठे जात होती असं म्हणतो अर्जुन. मला काय माहित, कुठेही जाईल मला काय फरक पडत नाही असं म्हणतो अश्विन. अस्मिताई तुझ्या रूम मध्ये चल, कुठल्या मेडिसिन बद्दल बोलत होतीस ना, दाखव मला, चल असं म्हणतो अश्विन. तर चल असं म्हणते आणि अस्मिता आता जाते त्याला घेऊन तिच्या रूम मध्ये. तर आता अर्जुन सायली बाजूला जातात, तर ते बोलायला लागतात. खरं तर प्रिया आता कुठे गेली आपल्याला कळायला हवं असं म्हणते सायली. आपल्या कोणत्याही पुराव्यांना तिच्या हाताशी लागता कामा नये. ती प्रयत्न तर करणारच आहे, तिचे सगळे प्रयत्न आपल्याला मोडून टाकावे लागतील असं म्हणतो अर्जुन. खरं तर मला आता तुमच्या बरोबर यायला आवडलं असतं, पण आई बाबा नाही सोडणार, मला तर जाणं खूप गरजेचं आहे असं म्हणतो अर्जुन. पण डोंट वरी, तुझ्या मदतीला पुरी टीम आहेच असं म्हणतो अर्जुन. काय वाटलं की मला फोन कर असं म्हणतो अर्जुन. मी परत येतो पोलीस स्टेशन मधून असं म्हणतो तो. हो काळजी घ्या असं म्हणते सायली. मामा डॅड येतो मी असं म्हणतो अर्जुन. तर सगळं अर्जुन सायलीचं बोलणं पाठीमागे थांबून कल्पना आणि प्रताप ऐकत असतात. तर आता इथे प्रियाला भेटायला आलेला असतो एक माणूस आणि म्हणतो, मॅडम तुझ्यासाठी काम करतोय, हे जर अर्जुन साहेबांच्या ऑफिसमध्ये कळलं तर माझी नोकरी जाईल असं म्हणतो तो. मी व्यवस्थित पैसे देते ना असं म्हणते प्रिया. तर आता इथे अर्जुनच्या ऑफिसमध्ये कोणीतरी फितूर आहे बघा प्रेक्षक, आणि तो सगळं काम करतोय त्या प्रियासाठी. उगाच काळजी करू नकोस, जयेशकडून काय माहिती काढलीस असं म्हणते ती. त्यांचा पत्ता कळालाय मला असं म्हणतो तो. ते सध्या चैतन्य सरांच्या घरी येत असं म्हणतो तो. ओ गुड असं म्हणते प्रिया. पुढे काय करायचं माहितीये ना असं म्हणते प्रिया. लगेच कामाला लाग हा असं म्हणते ती. आणि काम झालं की लगेच मला कॉल कर, आजच काम संपून टाकतो असं म्हणते प्रिया. ठीक आहे मॅम असं म्हणतो तो. आणि हो मी काय सांगते ती लक्ष देऊन ठेव, सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर लक्ष देऊन ठेव असं म्हणतो तो. ज्याच्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरा असतील तिथून जाऊ नकोस असं म्हणते प्रिया, नाहीतर अर्जुन सायली तुमच्यापर्यंत पोहोचतील असं म्हणते ती. नीट काळजी घेऊन काम कर, मला मागे एकही पुरावा सोडायचा नाही असं म्हणते प्रिया. हो मॅडम, कॅमेरावर लक्ष ठेवल असं म्हणतो तो. आणि तुझ्या मागावर कोणी येत नाही त्याच्यावरही लक्ष ठेव असं म्हणते प्रिया. काळजी घेऊन काम कर, मग यश माझाच आहे असं म्हणते प्रिया. ठीक आहे मॅडम असं म्हणतो तो. लागतो मी कामाला असं म्हणतो तो. तर माणूस तो निघून जातो. हे काम नक्की माझ्या मनासारखं होणार असं म्हणते प्रिया. आता पुढच्या तयारीला लागायला हवं असं म्हणते प्रिया. तर इथे अर्जुन आणि चैतन्य आलेले असं संतोषकडे, आणि फोनमध्ये काहीतरी रेकॉर्ड केलेलं असतं ते दाखवतात त्याला. तर आता संतोष बघतो व्हिडिओ, तर त्या व्हिडिओमध्ये तिच्या बायकोला बांधून ठेवलेलं असतं. बघा प्रिया मॅडमने माझी काय हालत केली असं म्हणते ती. मला बांधून ठेवलं असं म्हणते ती. अहो तिला भीती वाटते की तुम्ही कधी पण तिचं नाव घ्यायला असं म्हणते ती. आणि माझा जीव वाचण्यासाठी तुम्ही खुणाचा आळ स्वतःवर घेतला आणि तीच बाई माझ्या जीवावर उठली असं म्हणते ती त्याची बायको. अहो आता तरी खरं बोला असं म्हणते तिची बायको. माझं ऑपरेशन होण्यासाठी एवढा मोठा गुन्हा आपल्यावर घेऊ नका असं म्हणते तिची बायको. अहो मला सांगा, उद्या जाऊन मी बरी झाले तरी सुद्धा तुमच्याशिवाय कशी जगेल का हो मी सुखाने असं म्हणते ती. तर आता संतोष रडायला लागतो जोरजोरात. हे बघा अर्जुन दादा आणि सायलीताई खूप चांगली माणसं आहेत. अहो ते माझं ऑपरेशन पण करायचं म्हणतायत आणि तुमची पण सुटका करतील, त्यांचा ऐका असं म्हणून तिच्या बायकोचा व्हिडिओ असतो. ताई आणि दादा जे काय करतायत ते आपल्या भल्यासाठी करतायत ना असं म्हणते तिची बायको. तर आता खूप रडतो संतोष, खूप जास्त रडत असतो तो. तर आता व्हिडिओ संपतो. प्रिया मॅडम असं काही तरी करतील असं वाटलं नव्हतं असं म्हणतो तो. अजून प्रियाला नीट ओळखलं नाहीस असं म्हणतो अर्जुन. ती किती खालच्या लेवलला जाऊ शकते ना हे फक्त आम्हाला माहिती असं म्हणतो अर्जुन. तुझी बायकोला सोडवलंय आम्ही, बोलायचं तिच्याशी असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणतो आता संतोष. तर आता इथे अर्जुन ऑन करून देतो व्हिडिओ कॉल. आज आहे का तिचा नंबर बघ असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणतो आता इथे संतोष. तर आता तो फोन लावतो. तर आता त्याच्या बायकोला तो कॉल लागतो. तर ती बोलते व्हिडिओ कॉल मधून. तर तो खूप रडत असतो आता इथे संतोष. तू ठीक आहेस ना असं म्हणतो तो. हो मी बरी आहे, तुम्ही लवकर परत या असं म्हणते तिची बायको. त्यासाठी अर्जुन दादा जे काय सांगतोय ते तुम्हाला नीट ऐकावं लागेल असं म्हणते ती. तुला खरंच प्रिया मॅडमने किडनॅप केलं होतं असं म्हणतो आता इथे संतोष. हो अहो ती बाई स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हालाही सोडणार नाही. अहो तुम्ही तिच्यासाठी कशाला मदत करताय तिची. हे बघा माझा ऐका, अर्जुन दादा आणि सायली ताई जे काय सांगतायत ते नीट ऐकलत ना तरच आपल्याला इथून पुढे चांगलं आयुष्य जगता येईल असं म्हणते ती. ठीक आहे असं म्हणतो संतोष. मी तुझ्याशी नंतर बोलतो असं म्हणतो तो. तर आता इथे कॉल कट होतो. आता तरी खरं बोलायला तयार आहेस का असं म्हणतो अर्जुन. तर रडायला लागतो आता इथे संतोष. मला वाटतं अर्जुन संतोषला विचार करायला थोडासा वेळ द्यावा असं म्हणतो चैतन्य. ठीक आहे असं म्हणतो अर्जुन. तुला कधी काय खरं सांगायचं वाटलं तर मला फोन कर असं म्हणतो अर्जुन. तर खूप रडत असतो आता संतोष. आणि तुझ्या बायकोच्या ऑपरेशनची काळजी करू नकोस, ते आमच्या अन्नपूर्णा ट्रस्ट मधून होईल असं म्हणतो तो. तरी तुझ्या ऑपरेशनसाठी तुला एकही पैसा खर्च करायला लागणार नाही असं म्हणतो अर्जुन. तू खरं बोलायला तयार झालास की नाही, पण तुझ्या बायकोचं ऑपरेशन नक्की होईल असं म्हणतो अर्जुन. ही आमची जबाबदारी असं म्हणतो तो. तर आता प्रिया येत असते वापस घरी. तर तिला आता सायली बघते. लपून छपून येत असते ती आता काहीतरी ठेवते बॅगमध्ये. प्रिया घाईघाईने कुठून येते आणि पर्समध्ये काय टाकलंय तिने असं म्हणते सायली. हातात काय तिच्या. तर सायली जाते बघायला. तर सायली येत असते तेवढ्यात तिची धडक होते प्रियाला आणि आता तिची बॅग खाली पडते. तर प्रिया म्हणते तू मुद्दाम करतेस नाही सगळं असं म्हणून ओरडायला लागते प्रिया. दिसत नाही तुला असं म्हणते प्रिया. आवाज खाली असं म्हणते सायली. या घरात तू आश्रित येथे विसरू नकोस प्रिया असं म्हणते सायली. मी सरळ रस्त्याने जात होते, तू आडवी आलीस असं म्हणते प्रिया. तुझा रस्ता कधी सरळ असतो का ग असं म्हणते सायली. बघावं तेव्हा वाट वागडी करून नुसती चालत असतेस तू असं म्हणते ती. आणि अधूनमधून असे तुला धक्के देणं गरजेचंच आहे असं म्हणते सायली. नशीब समज की तुला आता छोटे छोटे धक्के बसलेत. ज्या दिवशी तुला मोठा धक्का बसेल ना त्या दिवशी तुझा
कणा मोडेल आणि तू परत उठून उभी राहू शकणार नाहीस असं म्हणते सायली. तू ना अशी स्वप्न बघत राहा, कारण ती कधीच पूर्ण होणार नाही तसं म्हणते प्रिया. तू मोठा प्लॅन केला होता ना मला घराबाहेर काढायचा, काय झालं असं म्हणते प्रिया. परत आईने मला घरात घेतलंच ना असं म्हणते प्रिया. तसंच अश्विनच्या आयुष्यातही परत शिरेन मी असं म्हणते प्रिया. आणि मग तुझी जी काय वांजोटी चिडचिड आहे ना ती तू करत बस असं म्हणते प्रिया. तर ती आतमध्ये जाते. तर आता इथे काहीतरी खाली पडलेलं असतं. तर सायली ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेते. तर त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं असतं. हे कसलं प्रिस्क्रिप्शन आहे असं म्हणते सायली. आणि औषध कुठलं लिहिलंय यात असं म्हणते सायली. तेवढ्यातच अर्जुन येतो. काय झालं असं म्हणतो तो. आता प्रिया घाईघाईने येत होती तेव्हा आम्ही मुद्दामच तिला धक्का दिला, तेव्हा तिच्या हातून हे प्रिस्क्रिप्शन पडलं असं म्हणते सायली. काहीतरी औषध लिहिलेलं असतं. तर अर्जुन म्हणतो हे कसलं औषध आहे. आय थिंक आपण अश्विनला विचारूया असं म्हणतो अर्जुन. त्याला माहित असेल असं म्हणतो तो. चल असं म्हणतो तो. तर आता अश्विनकडे जातात दोघेही. तर तो माणूस आलेला असतो. तर आता इथे चैतन्याच्या घरी जयेश जात असतो. तर आता तो माणूस तिथेच थांबलेला असतो. तर आता तो माणूस जो प्रियाचा असतो तो बघत असतो त्यांच्याकडे आणि जयेशकडून त्यांना कळलेलं असतं कुठं राहत असतात मैना आणि सधा म्हणून. तर तो माणूस शिरतो आता त्यांच्या घरामध्ये, चैतन्याच्या घरामध्ये. मला सांगते अगं गेल्या जन्मी तूच काहीतरी पाप केला असेल म्हणून बबलीसारखी पोरगी तुझ्या पोटी जन्माला आली असं म्हणतो आता इथे सदा. त्याचा दोष पण तुम्ही मलाच दे असं म्हणते मैना. मी नाही तुम्ही पाप केला असणार असं म्हणते मैना. म्हणून त्या असं आपल्या पोटी जन्माला आली असं म्हणते ती. चला चला लवकर असं म्हणतो तो माणूस. पण तुम्ही ऐकन असं म्हणतो आता तो सदा. मला सायलीने अर्जुन सुभेदारांनी पाठवलंय असं म्हणून खोटं सांगतो तो. आणि त्यांनी निरोप दिलाय की प्रियाला कळलंय की तुम्ही इथे आहात म्हणून असं म्हणतो तो. आणि आता शांता मावशीसारखं ती तुम्हालाही संपवणार आहे असं म्हणतात ते. काय असं म्हणतो तो. राणी सांगितलंय माझ्यावरून लगेच निघा म्हणून, पण असं लगोलग घ्यायचं असं म्हणते ती. हो मला त्याने एका आश्रमात शिफ्ट करायला सांगितलंय असं म्हणतो तो. अहो माझ्यावर विश्वास ठेवा, मी अर्जुन सरांच्या ऑफिसमध्ये काम करतोय असं म्हणतो तो. ते ठीक आहे असं म्हणतो आता इथे सदा. त्या जयेशला तर येऊ दे असं म्हणतो तो. तर ठसका लागतो आता इथे सदाला. एवढा वेळ नाही असं म्हणतो तो. बरं ठीक आहे पण मग मी बोलून घेते सायली किंवा अर्जुनशी असं म्हणते ती. आता बोलू नका अहो, एकदा आश्रमात पोचल्यानंतर बघू काय करायचं ते म्हणतो तो. कारण अर्जुन सरांनी सांगितले की ताबडतोब आपल्याला इथून निघायचं असं म्हणतो तो माणूस, प्रियाचा माणूस. कारण प्रिया कुठल्याही क्षणी इथे येऊ शकते असं म्हणतो तो. आणि समजा तुम्ही फोनवर बोलायला गेलात आणि प्रिया इथे आली तर आपण काय करायचं असं म्हणतो तो. नाही 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 असं म्हणते ती. नको बाई ती कायदेशीर काय करून इथे यायला नको असं म्हणते ती. तर आली असं म्हणते ती. तर आता जातात ती सामान घेण्यासाठी. तर सध्याची तब्येत खराब असते, या का लवकर असं म्हणतो तो. तर आता सगळं सामान घेतात. तर आता तो माणूस सामान घेतो. तर तो माणूस घेऊन जातो तो सगळं सामान सदा महिन्याचं. तर आता तिथून घेऊन गेलेला असतो त्यांना तो. तर आता अश्विन वाचतो ते प्रिस्क्रिप्शन. तर तो म्हणतो हे कुठलं मेडिसिनचं प्रिस्क्रिप्शन नाही आहे असं म्हणतो तो. हे एक प्रकारचं स्लो पॉइझन आहे असं म्हणतो अश्विन आणि खूप डेंजरस आहे असं म्हणतो तो. म्हणजे एका माणसावर याचा प्रयोग झाला तर काही तसा त्याचा डेथ होईल असं म्हणतो तो. आणि विशेष म्हणजे कळणार सुद्धा नाही की डेथ कुठल्या कारणामुळे झाले म्हणून असं म्हणतो आता इथे अश्विन. तर अर्जुन सायलीला धक्काच बसतो. तर आता अर्जुन म्हणतो इतकं डेंजरस औषध ती कुणाला देणार असेल असं म्हणतो अर्जुन मनातल्या मनात. हे पण हे कुठून मिळाले तुम्हाला हे प्रिस्क्रिप्शन असं म्हणतो अश्विन. नाही असं सहजासहजी असं कोणी विकत नाही हे असं म्हणतो तो. तर आता सायली अर्जुन एकमेकांकडे बघतात. ऍक्च्युली माझ्या एका केसमध्ये ह्याचा वापर झालाय असा मला संशय आहे, माझ्या क्लायंटनेच मला दिले असं म्हणतो तो. बापरे असं म्हणतो अश्विन. अहो तुझ्या केसमध्ये या पॉइझनमुळे कुणाची डेथ नको व्हायला, चल मी निघतो असं म्हणतो अश्विन. मला हॉस्पिटलसाठी निघायचं असं म्हणतो तो. हा ओके असं म्हणतो आता इथे अर्जुन. ही प्रिस्क्रिप्शन प्रियाकडे कसं काय आलं असेल असं म्हणते आता सायली. या विषयाचा तो कुणावर वापर करू शकते असं म्हणतो तो. तर तेवढ्यातच कॉल येतो अर्जुनला. जयेशचा फोन असं म्हणतो अर्जुन. हा बोल जयेश असं म्हणतो अर्जुन. साहेब सदानी महिन्याच्या वर बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम झालाय, कारण ते दोघंही गायब झाले चैतन्याच्या घरातून असं म्हणतो जयेश. व्हॉट असं म्हणतो अर्जुन. तर तो खूप घाबरतो. सायली सुद्धा घाबरते. तर आता तो माणूस त्यांना रिक्षामध्ये बसून घेऊन आणलेला असतो बघा प्रेक्षक. तर आता तिथे सदा मैना उतरतात. अहो दादा असं म्हणते मैना. अहो तुम्ही इथं कुठे रिक्षा थांबवली असं म्हणते ती. अहो ते अर्जुन सायली तर म्हणत होते कुठल्या आश्रमात जायचंय म्हणून असं म्हणते ती. हो हो असं म्हणतो तो माणूस. जिथे जिथे सीसीटीव्ही असतात तिथे जाऊ नकोस. अर्जुन सायली नाही तर तुझ्यापर्यंत पोहोचतील असं म्हटलेली असते ना प्रिया, आठवतं त्याला. ताई इथून पुढे सगळ्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेराज आहेत ना, तर ती प्रिया आपल्याला कुठेही पाहू शकते असं म्हणतो तो माणूस. तेवढ्यातच आनंदी ऐकते. आपण काय नाही करू शकत असं म्हणतो तो. तर आनंदी सगळं ऐकलेले असते, त्यामुळे ह्या रस्त्यातून आपल्याला चालत जावं लागेल असं म्हणतो तो माणूस. चालत असं म्हणतो तो. एवढं चालायचं, माझी तब्येत नाही बरोबर असं म्हणतो सदा. अहो दादा अर्जुन सुभेदारांनी सांगितलेला तो वृद्धाश्रम इथे थोड्या अंतरावरच आहे असं म्हणतो तो. हा पण असं म्हणते आता इथे मैना. एक मिनिट असं म्हणतो तो. तर पैसे देतो रिक्षावाल्याला. तर आनंदी सगळं ऐकते. तर तो त्यांचं सामान घेतो. तो माणूस जवळच आहे ना असं म्हणते मैना. या या असं म्हणतो तो. तर घेऊन जात असतो त्यांना. तर आनंदी सगळं ऐकते, कारण ती तिथेच भाजी घेत थांबलेली असते. तर आता इथे तिला डाऊट आलेला असतो. तर ती त्यांच्या मागावर असते. चालत चालत जाते आनंदी सदा आणि मैनाच्या पाठीमागून. सदाचा तोल वगैरे जात असतो, तिचे पाय दुखत असतात. तर आता आनंदी फॉलो करत असते त्यांना सदा मैनाना. तर तो माणूस त्या दोघांना घेऊन जात असतो आणि आनंदी त्यांना फॉलो करत असते. तर आता ती वास वगैरे घेऊन तिला कळत असतं कुठे थांबले म्हणून. भाज्या असं म्हणते ती. भाज्यांचा वास आहे. तर आता ती चालत चालत येत असते तिच्या पाठीमागून. तर तिला बाकी वास घेऊन घेऊन तिला कळत असतं कुठे चालले ती म्हणून. वडे तळल्याचा वास आहे असं म्हणते ती. वडे तळले जात आहे तिथे. तर ती अजून पुढे जाते आनंदी. तर ती पाठला करतच असते त्यांचा.
तर आता ती स्पर्श वगैरे करून बघत असते काय काय इकडे म्हणून. तर आता दगड वगैरे तिला लागतात. "अहो दादाताई पटकन चला ना, जवळच आहे," असं म्हणतात ते. तर आता जात असतात ती लोकं. तर आनंदी तिथेच पाठलाग करत असते. तर थांबायचं का असं म्हणते मैना, कारण स्वतःची तब्येत खूप खराब झालेली असते. "अगं मैने, ही आपली बबली किती भयानक निघाली गं," असं म्हणतो तो. "तिला कोणालाही मारणं किती सोपं वाटतं," असं म्हणतो तो. "आज आपण अर्जुन आणि सायलीमुळे वाचलो," असं म्हणतो सदा. "हो ना, अर्जुन आणि सायली नसते तर आपलं काय झालं असतं कुणास ठाऊक," असं म्हणते मैना. तर आता मंदिराचा आवाज येतो. तर आनंदीला ते कळतं. गेले पुढे असं म्हणते मैना. तर आता फॉलो करत जात असतात ते. तर आनंदीला हे सगळं कळतं. मंदिराची घंटा? म्हणजे नक्कीच ते कुठेतरी मंदिरच जात आहेत. तर आता आनंदी जाते त्यांचा पाठलाग करत करत. "अहो दादा चला लवकर," असं म्हणतात ते. "येतोय येतोय," असं म्हणतात ते. तर चला लवकर असं म्हणत असतो तो. कुठल्या तरी घरासमोर असतात ते. तो ठसका लागत असतो सदाला. असा कोडा पडला असं म्हणतो तो. "आत गेले की पाणी देते तुम्हाला," असं म्हणते मैना. तर आता दरवाजा उघडतात. तर आता आतमध्ये जातात दोघेही. तर आता आनंदी पाठीमागूनच पाठलाग करत असते. तर आता दरवाजा बंद करतात. तर आता आनंदी जाते पाठलाग करत करत. तर ती जाऊन थांबते तिच्यासमोर. तर आता ती स्पर्श करून बघते. हे नक्की इथेच कुठेतरी गेलोय. पण म्हणजे कुठे गेले असतील असं म्हणते ती. "आता काय करू मी," असं म्हणते ती. तर आता तिथे कढीसुद्धा असते. "मॅडम तुम्हाला काय हवंय," असं म्हणतो तो माणूस. "मी नेमकी कुठे आले," असं म्हणते आता आनंदी. "इथे सत्संग चालू आहे ना, म्हणजे इथे भाविकांनी आत यायची वेळ संपली आता," असं म्हणतो तो माणूस. "तुम्ही जा जा. दादा मला आत एकदा नेला असतं तर," असं म्हणते आनंदी. "अहो तुमच्यामुळे मला ओरडा खावा लागेल, तुम्ही जा," असं म्हणतो तो. तर आता आनंदी तिथून जाते. त्या माणसाच्या आवाजावरून असं वाटत होतं की तो खोटंच बोलायला, असं म्हणते आनंदी. तोच माणूस आहे जो मगाशी सीसीटीव्ही फुटेज प्रियाला दिसायला नको असं म्हणत होता, असं म्हणते आता इथे आनंदी. आणि तो कुठल्या तरी आश्रमात जाणार आहे असं म्हणत होता. नाही नाही, सायली ताईला फोन केला पाहिजे असं म्हणते आता आनंदी. तर आनंदी आता इथे सायलीला फोन लावणार आहे. तर आता ती कॉल करते. बघा प्रेक्षक हो सायलीला. तर अर्जुन सायली बसले असतात आपल्या खोली. तर आता कॉल येतो सायलीला. आनंदीचा कॉल असं म्हणते ती. तर आता ती म्हणते हॅलो, बोला आनंदी असं म्हणते ती. सायली ताई असं म्हणते आनंदी. मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं असं म्हणते आनंदी. तर अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात. तर आता काय आहे म्हणून त्यांनाही प्रश्न पडतो. तर आता बघा इथे समतोल बघत रिकामध्ये काय आहे ते. तर रिकामध्ये असं आहे की तर नंदिनीला सांगते सायली की लवकरात लवकर काहीतरी धोका आहे तुझ्या जीवाला असं म्हणते ती. "तू अजिबात काळजी करू नकोस," असं म्हणते नंदिनी. "तू अजिबात काळजी करू नकोस, मी बघते," असं म्हणते नंदिनी. तर आश्रमात आलेले असतात सदा मैना. तर डॉक्टर येतात चेकअप करण्यासाठी. तुमच्या दोघांच्या रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता आहे, तर मग दोघांना एक एक इंजेक्शन द्यावं लागेल असं म्हणतात डॉक्टर. "तुला सापडला का पत्ता," असं म्हणते सायली. "हो ते वृद्धाश्रमात गेलेत," असं म्हणते नंदिनी. "ते वृद्धाश्रम कुठे आहे कळलंय, तिथेच निघाले मी," असं म्हणते नंदिनी. तर आता इथे इंजेक्शन देणार असतात ते ना सदा मैनाला प्रिया. सदाशिव आणि मैना लोखंडे, शेवटचे तुमचे काही तास आता तुमचा खून होणारच आहे असं म्हणते इथे प्रिया. तर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.